एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी अशी ग्वाही उद्धव ठाकरेंनी वारंवार दिली असली तरी या एकत्रीकरणाचे आयुष्य नेमके किती असेल यावर आता चर्चा सुरू झाली आहे। या बंधूंनी मुंबई आणि अजून एखाद दुसरी महापालिका जिंकली असती, उद्धव ठाकरेंसोबतच राज ठाकरेंचेही उमेदवार समाधानकारक संख्येने निवडून आले असते तर त्यांचे एकत्रीकरण नक्कीच अधिक दृढ झाले असते, परंतु तसे झालेले नाही। प्रचंड प्रयत्न करूनही ठाकरे बंधूंना मुंबई सर करता आली नाही। शिवाय राज ठाकरेंच्या मनसेला मागच्या वेळे इतके उमेदवार निवडून आणता आले नाही। अगदी साधे गणित मांडायचे तर राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंसोबत जाऊन नुकसानच सहन करावे लागले असे म्हणता येईल। या निवडणुकीत मनसेच्या मतदारांनी उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांना भरभरून मते दिली, परंतु जिथे मनसेचे उमेदवार होते तिथे ठाकरे गटाची मते त्या प्रमाणात त्यांच्याकडे वळली नाही असे म्हटले जात आहे। या निकालामुळे राज ठाकरे निराश झाले आहेत। कदाचित पुढच्या काळात आपण काय कमवले काय गमावले याचा हिशेब मांडता येईल, परंतु तुर्तास त्यांचा कल्याण डोंबिवलीमधील शिलेदारांनी थेट एकनाथ शिंदे सोबत आघाडी करीत काही वेगळे संकेत दिले आहेत। हे लोक भाजप सोबत गेले असते तर कदाचित समजून घेता आले असते, परंतु एकनाथ शिंदे सोबत जाऊन त्यांनी नेमका कुणाला इशारा दिला याची चर्चा सुरू आहे। इतका मोठा निर्णय स्थानिक पातळीवरचे नेते घेऊ शकत नाही हे स्पष्ट आहे। त्यामुळेच या निर्णयाच्या बाबतीत जितका गोंधळ संजय राऊत ठाकरे गटाचे नेते घालत आहेत तितकेच मनसेचे नेते शांत असल्याचे दिसते। राज ठाकरेंनी अजूनही प्रतिक्रिया दिलेली नाही। संजय राऊत यांचा तीळपापड होणे स्वाभाविक आहे। आज राजसाहेबांचे नेते एकनाथ शिंदे सोबत सलगी करत आहेत। उद्या राजसाहेबांनीही असाच काही निर्णय घेतला तर ठाकरे सेनेचे भवितव्य धोक्यातच येऊ शकते। याची ही भीती योग्यच आहे, परंतु भाऊबंधनाला कुठेतरी छेद जात आहे असे म्हणावे लागेल। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। नमस्कार।